नमस्कार, मी भावना मोरे. खुसखुशीत मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी झटपट बनणारी अशी काकडी आणि दह्याची कोशिंबीर दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी आपल्याला काकडी लागणार आहे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. हा इथे मी शेंगदाण्याचा कूट सालं न काढता बनवलेला आहे. पाऊण वाटी साधारण दही आहे. नंतर थोडीशी साखर घेतली आहे चवीसाठी आणि 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ घेतलं आहे. मिठाची जास्त गरज लागणार नाही आहे कारण आपण ती गोड कोशिंबीर बनवणार आहे. आणि थोडेसे चिली फ्लेक्स घेतले आहेत ते सजावटीसाठी. तर सर्वप्रथम मी आता ही काकडी चांगली धुवून, स्वच्छ धुवून तिची सालं काढून ती किसून घेणार आहे. अशा रीतीने मी ही काकडी किसून घेतली आहे. आता हे काकडीतलं पाणी आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे कारण ही काकडी दह्यात घातल्यानंतर ह्या पाण्यामुळे मग अजून दही पांचट होतं आणि किंवा अशी पातळ होते. म्हणून मी आता काय करणार आहे, थोडा वेळ ह्या गाळणीमध्ये ती काकडीचा किस घालून ठेवणार आहे आणि तोपर्यंत इतर साहित्याची तयारी करते. सर्वप्रथम हे दही मी बाऊलमध्ये घेत आहे आणि ते चांगलं फेटून घेणार आहे. म्हणजे काय, दह्याच्या गुठळ्या राहता कामा नये, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही व्यवस्थित फेटून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे पदार्थ घालूया. 2 चमचे साखर घेते. साखर छानपैकी मिक्स झाली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर सफेद मीठ आणि थोडंसं काळं मीठ घालायचं. जास्त मिठाची गरज नाही आहे कारण हा पदार्थ गोड आहे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, मिक्स करून घेऊया. तर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता ह्यामध्ये मी थोडी कोथिंबीर आणि मिरची घालणार आहे. इथे मी 2 मिरच्या कापून घेतल्या होत्या, त्या घालते आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतलेली ती मिक्स करूया. आता आपला हा दह्याचा संपूर्ण मसाला तयार झाला आहे व्यवस्थित. आता जी काकडी आपण गाळायला ठेवलेलं, म्हणजे काकडीचं पाणी निघून जायला, ती काकडी पिळून घ्यायची आणि ह्या दह्यामध्ये मिक्स करायची आहे. हे बघा, ही काकडी असं ऑलरेडी पाणी गळून गेलं असलं तरी पण पिळल्यावरती त्यातनं पाणी निघणार आहे. तर आपण काकडी पिळून घेऊया, चांगली हातानेच पिळून घ्यायची व्यवस्थित आणि ह्या दह्याच्या मिश्रणामध्ये घालायची. आता हे जे पाणी खाली राहिलं आहे काकडीचं, ते फेकून न देता तोंडाला, चेहऱ्याला वगैरे लावू शकतो आपण आणि काहीच नाही तर मग निदान झाडाला तरी घालू शकतो खत म्हणून. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेते मी. काकडी पण छानपैकी मिक्स करून झाली आहे. आता ही कोशिंबीर तयारच आहे. ह्याच्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, नाही घातले तरी चालेल. अशा रीतीने ही काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे. ही काकडीची कोशिंबीर तुम्ही उपासालाही खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये फक्त काकडी आणि दही आहे, मिरची आहे, जी आपण उपासाला खातो, किंवा नुसतं चपातीबरोबर ती सुद्धा खाऊ शकता किंवा सलाड म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर अशा रीतीने तोंडी लावण्यासाठी झटपट अशी बनणारी काकडीची कोशिंबीर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. इथे एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे की कोशिंबीर बनवताना दही आंबट नको, नॉर्मल दही पाहिजे. जास्त आंबट दही असेल तर मग कोशिंबीरीला चांगली चव येत नाही.